गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या तासाला आपण सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती पाहण्यासाठी सार्वजनिक आयव्ययाचे स्वरूप पाहिले होते. आज या तासाला आपण सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती पाहणार आहोत. स्कोप ऑफ पब्लिक फायनान्स. सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती. सार्वजनिक आयव्यय ह्या शास्त्राची व्याप्ती पाहत असताना आपण पाहिलं की सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती ही प्रामुख्याने सार्वजनिक उत्पन्न व सार्वजनिक खर्चाशी निगडित असते. कारण सार्वजनिक आयव्ययामध्ये सरकारच्या उत्पन्न व सरकारच्या खर्चाचा अभ्यास केला जातो. मग सरकारच्या उत्पन्नाचा अभ्यास करीत असताना सरकार उत्पन्न कोणकोणत्या मार्गाने मिळवते व ते कसे मिळवते. कारण कोणत्या मार्गाने मिळवते आणि सरकार ते कसं मिळवते याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. तसंच सरकारला जो खर्च करावा लागतो तो खर्च सरकार कोणकोणत्या बाबीवर करते आणि कशा प्रकारे तो खर्च करते हे महत्वाचं असतं. मग अशा वेळेस सरकारला त्या ठिकाणी उत्पन्न आणि खर्चामध्ये सांगड घालावी लागते, समन्वय साधावा लागतो. त्यामुळे त्या ठिकाणी सार्वजनिक व्ययाच्या व्याप्तीमध्ये सरकारी उत्पन्नाचा अभ्यास करावा लागतो. तसेच सार्वजनिक खर्चाचा अभ्यास करावा लागतो. त्याचबरोबर सार्वजनिक उत्पन्न मिळवून देणारे साधनं कोणते आहेत आणि ते कशा प्रकारे वापरले जातात. त्याचबरोबर सरकार खर्च करीत असताना कोणकोणत्या बाबीवर खर्च करते आणि ते कशा प्रकारे खर्च करते. आणि यासोबतच सार्वजनिक उत्पन्न आणि खर्च यामध्ये त्या ठिकाणी सांगड कशी घातली जाते या घटकांचा अभ्यास सार्वजनिक आयव्ययामध्ये केला जातो. त्याचसोबत याशिवाय इतर जे घटक सार्वजनिक आयव्ययामध्ये अभ्यासले जातात ते सुद्धा आपल्याला सार्वजनिक आयव्ययाच्या व्याप्तीमध्ये अभ्यासावे लागतात. मग आपण सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती पाहत असताना सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती सांगणारे जे घटक आहेत त्या घटकांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्या घटकांची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. तर सार्वजनिक आयव्ययाच्या व्याप्तीचे 3 घटक आपण या तासामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला घटक आपण पाहणार आहोत सार्वजनिक उत्पन्न. दुसरा घटक पाहणार आहोत आपण सार्वजनिक खर्च आणि तिसरा घटक पाहणार आहोत आपण सार्वजनिक कर्ज. मग सार्वजनिक आयव्ययाच्या व्याप्तीचा पहिला घटक जो आहे तो आहे सार्वजनिक उत्पन्न. आता सुरुवातीला सार्वजनिक उत्पन्न म्हणजे काय याचा अर्थ आपण लक्षात घेऊ. कारण हा विषय अभ्यासत असताना सार्वजनिक उत्पन्न आपल्याला दररोजच्या तासामध्ये हा शब्द येणार आहे. म्हणून सार्वजनिक उत्पन्न म्हणजे काय याचा अर्थ काय हे आपल्याला समजून घेणं अत्यावश्यक आहे.
मग सार्वजनिक उत्पन्न म्हणजे काय? सरकारला विविध स्त्रोतांपासून जी एकूण प्राप्ती होते त्या एकूण प्राप्तीला सार्वजनिक उत्पन्न असे म्हणतात. म्हणजे सरकारला विविध मार्गाने विविध साधनाद्वारे जे एकूण उत्पन्न प्राप्त होते त्या एकूण उत्पन्नाला त्या ठिकाणी सार्वजनिक उत्पन्न असे मानतात. हा झाला सार्वजनिक उत्पन्नाचा अर्थ. मग त्या ठिकाणी सार्वजनिक उत्पन्नाचे मार्ग कोणते त्याचाही अभ्यास आपल्याला सार्वजनिक आयव्ययाच्या व्याप्तीमध्ये करावा लागतो. मग सरकार सार्वजनिक उत्पन्न कोणकोणत्या मार्गाने मिळवतं? तर सार्वजनिक उत्पन्न मिळवून देणारे मार्ग म्हणजे सरकारचे अनेक उद्योगधंदे असतात. त्या उद्योगधंद्यामधून सरकारला उत्पन्न प्राप्त होतं. तसंच सरकार जनतेवर काही नियमांचं पालन न केल्यामुळे दंड आकारते, त्यापासून सुद्धा सरकारला उत्पन्न मिळते. तसंच त्या ठिकाणी सरकार ज्या सोयी सुविधा जनतेसाठी उपलब्ध करून देते त्यावर नाममात्र शुल्क आकारते. अशा शुल्कापासून सुद्धा सरकारला उत्पन्न मिळत असते. आणि त्याचबरोबर सरकार त्या ठिकाणी या विविध मार्गानं उत्पन्न प्राप्त करीत असतानाच त्या मार्गांचा वापर कशा पद्धतीनं करते. सरकारला उत्पन्न मिळवून देणारी जी साधनं आहेत त्या साधनांचा वापर सरकार कशा पद्धतीनं करतं त्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला सार्वजनिक उत्पन्न या अंतर्गत करावा लागतो. तसेच या सार्वजनिक उत्पन्न मिळवताना सरकार सार्वजनिक उत्पन्न विविध माध्यमातून मिळवत असताना, विविध स्त्रोताद्वारे मिळवत असताना त्याचे परिणाम सुद्धा अर्थव्यवस्थेवर होत असतात. लोकांच्या जीवनमानावर त्याचे परिणाम होतात, लोकांच्या उत्पन्नावर त्याचे परिणाम होतात. म्हणून त्या परिणामांचा अभ्यास सुद्धा आपल्याला सार्वजनिक आयव्ययामध्ये करावा लागतो. आणि सरकारला उत्पन्न मिळवून देणारं एक महत्वाचं साधन म्हणजे कर, टॅक्स. मग या टॅक्सचा सुद्धा अभ्यास, करारोपणाचा सुद्धा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. मग कराचा अभ्यास करीत असताना कराचे प्रकार, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर म्हणजे काय, अप्रत्यक्ष कर म्हणजे काय याचा अभ्यास करावा लागतो. तसंच कराची तत्वे, कर कशा पद्धतीने आकारला पाहिजे, कर आकारत असताना ज्या तत्वाचा अवलंब केला जातो ती तत्वे अभ्यासावी लागतात. तसेच कर आकारल्यानंतर जनतेच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो. मग त्या परिणामांचा अभ्यास करावा लागतो. आणि सरकारला कर विषयक धोरण आखावं लागतं. त्या धोरणाचा सुद्धा अभ्यास आपल्याला सार्वजनिक आयव्ययाच्या व्याप्तीमध्ये करावा लागतो. म्हणजे एकूणच सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती सांगत असताना सार्वजनिक उत्पन्नाचा अभ्यास करावा लागतो. आणि सार्वजनिक उत्पन्नाचा अभ्यास करताना सार्वजनिक उत्पन्नाशी संबंधित जे जे घटक आहेत त्या संपूर्ण घटकांचा अभ्यास हा सार्वजनिक आयव्ययाच्या व्याप्तीमध्ये करावा लागतो. त्यानंतर सार्वजनिक खर्च. सार्वजनिक आयव्ययाच्या व्याप्तीमध्ये सार्वजनिक खर्च हा घटक सुद्धा महत्वाचा आहे. आता सार्वजनिक खर्च म्हणजे काय, तर सरकारने जनतेच्या कल्याणासाठी, हे राज्य चालवण्यासाठी, देश चालवण्यासाठी सरकारला काही खर्च करावा लागतो. मग सरकार त्या ठिकाणी विविध बाबीवर जे खर्च करते त्या एकूण खर्चाला सार्वजनिक खर्च असे म्हणतात. सार्वजनिक खर्चाचा अर्थ काय, सरकारला विविध बाबीवर जो खर्च करावा लागतो तो एकूण खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च. मग हा खर्च करीत असताना
सरकारला विविध अडचणींचा सामना करावा लागतो. मग ह्या अडचणी दूर करीत असताना खर्च कशा पद्धतीनं केला पाहिजे त्याबाबतचे काही सिद्धांत सांगितले जातात. त्या सिद्धांताचाही अभ्यास आपल्याला सार्वजनिक आयव्ययामध्ये करावा लागतो. तसंच सरकारनं केलेल्या खर्चाचे काही परिणाम होत असतात. उत्पादनावर होणारे परिणाम, उत्पन्न वाटपावर होणारे परिणाम, उत्पादन करण्याच्या इच्छेवर होणारे परिणाम, या संपूर्ण सार्वजनिक खर्चाचे जे परिणाम होतात त्या संपूर्ण परिणामांचा अभ्यास सुद्धा आपल्याला सार्वजनिक आयव्ययामध्ये करावा लागतो. आणि अलीकडील काळामध्ये सरकारने कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे. ही कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारल्यामुळे जनतेच्या संपूर्ण कल्याणाची जबाबदारी आता सरकारवर येऊन ठेपलेली आहे. मग त्या ठिकाणी सरकारच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत आणि ह्या जबाबदाऱ्या पार पाडित असताना सरकारला विविध बाबीवर प्रचंड प्रमाणात खर्च करावा लागतो. त्या विविध बाबीवर जो सरकारला खर्च करावा लागतो त्या संपूर्ण बाबींचा अभ्यास आपल्याला सार्वजनिक आयव्ययामध्ये करावा लागतो. म्हणून सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती सांगत असताना सार्वजनिक खर्चाच्या संदर्भात ज्या सरकारला जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात त्या संपूर्ण जबाबदाऱ्याचा अभ्यास या ठिकाणी करावा लागतो. तसेच सरकारला देशातील गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी खर्च करावा लागतो आणि हा खर्च करीत असताना आर्थिक विषमता दूर कशा पद्धतीने होईल त्या बाबीचा विचार करून सरकारला खर्च करावा लागतो. म्हणून सार्वजनिक खर्च म्हणजे काय, त्याचा अर्थ, सार्वजनिक खर्च करताना येणाऱ्या अडचणी, सार्वजनिक खर्चाबाबतचे सिद्धांत, सार्वजनिक खर्चाचे परिणाम, कल्याणकारी राज्याची जबाबदारी पार पाडित असताना विविध जबाबदाऱ्या ज्या सरकारवर येतात त्यांचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी सार्वजनिक आयव्ययाच्या व्याप्तीमध्ये आपल्याला करावा लागतो. तसंच त्या ठिकाणी तिसरा जो घटक आहे सार्वजनिक आयव्ययाच्या व्याप्तीचा तो म्हणजे सार्वजनिक कर्ज. सार्वजनिक कर्जाचा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सार्वजनिक आयव्ययामध्ये अभ्यास करावा लागतो. आता सुरुवातीला सार्वजनिक कर्ज म्हणजे काय हे लक्षात. सार्वजनिक कर्ज म्हणजे सरकारने आपला खर्च भागवण्यासाठी उत्पन्न कमी पडत असल्यामुळे जे विविध मार्गाने कर्ज घेतलेला आहे, म्हणजे सार्वजनिक सत्तांनी सरकारने काढलेले कर्ज म्हणजे सार्वजनिक कर्ज. कारण सरकारला त्या ठिकाणी उत्पन्न आणि खर्चामध्ये सांगड घालावी लागते. परंतु सरकारच्या वाढत्या जबाबदाऱ्यामुळे खर्च प्रचंड प्रमाणावर वाढतो आणि सरकारला जे उत्पन्न मिळते त्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतो. अशा वेळेस सरकारला कर्ज उभारावं लागतं. म्हणून सार्वजनिक सत्तांनी म्हणजे सरकारने जे कर्ज काढलेलं असते त्याला सार्वजनिक कर्ज असे म्हणतात. मग हे कर्ज दोन मार्गाने सरकार मिळवत असते, अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. आता अंतर्गत कर्ज म्हणजे काय, तर सरकार देशातील नागरिकांकडून जे कर्ज मिळवते, जे कर्ज घेते त्याला अंतर्गत कर्ज असतं. आणि सरकार देशाबाहेरील नागरिकांकडून किंवा संस्थाद्वारे जे कर्ज घेते त्याला बाह्य कर्ज असं म्हणतात. मग सरकार हे कर्ज काढत असताना त्या कर्जाचे उद्देश काय आहे, त्या कर्जाची परतफेड कशी केली जाणार आहे, त्या कर्जाचे परिणाम काय आहेत, त्या कर्जाची उपयुक्तता काय आहे आणि प्रामुख्याने विदेशी कर्ज काढल्यानंतर त्या कर्जाचे दुष्परिणाम काय आहेत. कारण विदेशातील नागरिक आपल्याला किंवा विदेशी संस्था आपल्या देशाला कर्ज देत असताना काही अटी लादत असतात. त्या अटी लादल्यामुळे विदेशी कर्जाचे काही दुष्परिणाम सुद्धा होत असतात. मग त्या विदेशी कर्जाचे दुष्परिणाम काय आहेत आणि विदेशी कर्जाची उपयुक्तता काय आहे या सर्व बाबींचा अभ्यास आपल्याला सार्वजनिक कर्ज
या अंतर्गत सार्वजनिक आयव्ययाच्या व्याप्तीमध्ये करावा लागतो। तर या ठिकाणी आपण सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती पाहत असताना सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती सांगणारे 3 घटक आपण अभ्यासले आहेत, ते म्हणजे सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक कर्ज। तर या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।